नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे। हा केवळ मोठा निधी तयार करण्याचा एक चांगला मार्गच नाही, तर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचे एक प्रभावी तंत्र देखील आहे। परंतु म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा समजा अचानक मृत्यू झाल्यास त्या फंडाचं काय होईल हे तुम्हाला माहीत आहे का? या पैशांवरती दावा कसा करता येईल, तो अडकू शकतो का, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांना इतर पर्यायांप्रमाणेच नॉमिनी नेमण्याचा पर्याय हल्ली दिला जातो, जेणेकरून गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला तो फंड मिळू शकतो। म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना नॉमिनी ठेवल्यास दाव्याची प्रक्रिया अगदी सोपी होते। म्युच्युअल फंडाची रक्कम मिळवण्याचा अधिकार नॉमिनीला आहे, परंतु म्युच्युअल फंड गुंतवणूकदारानं नॉमिनीच ठेवला नसेल तर त्या पैशांचं काय होणार? तर जर गुंतवणूकदारांनी नॉमिनी ठेवला नसेल तर त्यांच्या मृत्यूनंतर दाव्याची प्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची बनते। मात्र या परिस्थितीत देखील पैसे अडकत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये म्युच्युअल फंडाच्या रकमेवरती गुंतवणूकदारांनी कायदेशीर वारस हक्क दाखल करू शकतो। यामध्ये तुम्हाला मृत्यूचा दाखला, वारसा दाखला किंवा इच्छापत्र, त्यानंतर कायदेशीर वारसाचं ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ नंबर आणि इत्यादी त्या संदर्भातली माहिती लागते। त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला संबंधित म्युच्युअल फंड कंपनीला गुंतवणूकदाराच्या मृत्यूची माहिती द्यावी लागते आणि हे काम नॉमिनी किंवा वारसदार करू शकतो। नॉमिनीला गुंतवणूकदाराची सर्व आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतात, ज्यामध्ये डेथ सर्टिफिकेट, KYCची कागदपत्र आणि पोर्टफोलिओ नंबरचा समावेश असतो। त्यासोबत क्लेम फॉर्म सादर करावा लागतो आणि जर गुंतवणूकदाराने नॉमिनीची निवड केलेली नसेल तर आवश्यक ती सर्व कागदपत्र वारसदारांना सादर करावी लागतील। यासाठी वारसा प्रमाणपत्र, गुंतवणूकदाराची इच्छापत्र हे आवश्यक आहे। म्युच्युअल फंड कंपनी कागदपत्रांची तपासणी करून नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाकडे फंड ट्रान्सफर करते। ट्रान्सफरनंतर नॉमिनी किंवा वारसदार फंड रिडीम करू शकतो। बरेच लोक नॉमिनी आणि विल याला सारखंच मानतात, परंतु या दोघांमध्ये मोठा फरक आहे। गुंतवणूकदाराने नॉमिनीची नेमणूक केल्यास तो केवळ विश्वस्थांसारखा असेल, ज्याला म्युच्युअल फंडाची रक्कम प्राप्त करण्याचा आणि इच्छानुसार किंवा कायदेशीर वारसानुसार त्याचं वितरण करण्याचा अधिकार असेल। गुंतवणूकदाराने इच्छापत्र केलं असेल तर त्यामध्ये नमूद केलेल्या सूचनेनुसार पैसे वितरित केले जातात। परंतु गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर म्युच्युअल फंडामध्ये पैसे अडकू शकतात का, असाही प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो। तर याचं उत्तर आहे नाही। योग्य प्रक्रियेचं पालन करून म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन केल्यास नॉमिनी किंवा कायदेशीर वारस योग्य कागदपत्र आणि प्रक्रियेसह सहजपणे पैशांवरती दावा करू शकतो। मात्र गुंतवणूक सुरू करताना नेहमी नॉमिनीचं नाव टाकणं आवश्यक आहे। यामुळे तुमच्या कुटुंबाला भविष्यामध्ये संकटापासून वाचवता येईल। जर आपल्याकडे अनेक गुंतवणूकदार असतील तर इच्छापत्र तयार करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून आपल्या मालमत्तेची आपल्या इच्छेनुसार विभागणी केली जाईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा जर अचानक मृत्यू झाला तर त्या पैशांची ट्रान्सफर करण्याची, वारसदार नोंदवण्याची प्रक्रिया कशी असते, काय असते, या संदर्भातली माहिती आपण आज पाहिलेली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।